राज्यात सध्या दोनच विषयाची चर्चा सुरू आहे। एक म्हणजे सरकार कोणाचे येणार आणि दुसरा विषय म्हणजे सोयाबीनला भाव काय मिळतोय। सोयाबीन कापूस हमी भावाचा गाजावाजा तर खूप झाला, पण प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना हमी भाव पाहायला मिळाला नाही। खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीने बळीराजाची दिवाळी काहीशी अंधारमय झाली। विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना लाडक्या बहिणींना 101 घोषणा केल्या, पण शेतकरी मात्र हमी भावापासून वंचित राहिला। नेमकं या हमी भावाचं घोडं कुठं पेंड खातंय हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी भागवत आणि तुम्ही पाहताय योजना दूत। राज्यातील जिरायती शेतीत प्रामुख्याने अल्प अत्यल्प भूधारकांचे सोयाबीन हे मुख्य पीक आहे। दसरा दिवाळी दरम्यान हाती आलेल्या सोयाबीनची विक्री करून हे सण साजरे करण्याचे गोरगरीब शेतकऱ्यांचे नियोजन असते। यावेळी मात्र सोयाबीन दराने दगा दिल्याने राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी काहीशी अंधारमयच राहिली आहे। आजही सोयाबीनला दर्जानुसार 3300 ते 4000 रुपये प्रति क्विंटल असाच दर मिळतोय। हा दर हमी भावापेक्षा प्रति क्विंटल 800 ते 1500 रुपयाने कमी आहे। अर्थात युती सरकारकडून मोठा गाजावाजा करून लाडक्या बहिणीला देण्यात आलेले 1500 रुपये एका शेतकऱ्याच्या 1.5 क्विंटल सोयाबीनमधूनच काढून घेण्यात येत आहेत। त्यामुळे लाडक्या योजना नकोत, शेतीमालास रास्त भाव हवा असा सूर शेतकऱ्यांमधून उमटतोय। लोकसभा निवडणुकीत शेतीमालास मिळणाऱ्या कमी दराचा फटका बसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करण्यात आली। हमी भावाने शेतीमाल खरेदीची हमीही शेतकऱ्यांना देण्यात आली। या दोन निर्णयामुळे शेतीमाल खरेदीची सर्व समस्या सुटल्याचा आव राज्य आणि केंद्र सरकार विधानसभा निवडणुका प्रचारादरम्यान आणत आहे। परंतु खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केल्याने सोयाबीनचे दर वाढलेच नाहीत, तर हमी भावामध्ये सोयाबीनची खरेदीचे नेहमीप्रमाणे 3-13 वाजले। हमी भावाने सोयाबीन खरेदीसाठी केंद्राची संख्या कमी असून तेथे अडचणीचा डोंगर उभा असल्याने त्याकडे उत्पादक पाठ फिरवत आहेत। मागील वर्षभरापासून सोयाबीनचे भाव कमीच आहेत। मागच्या हंगामात सोयाबीनचे भाव कमी असल्याने काही शेतकऱ्यांनी वर्षभर सोयाबीन साठवून ठेवले होते, परंतु भाव काही वाढलेच नाही। अशा शेतकऱ्यांना आता वर्षभर साठवून ठेवलेले सोयाबीन हमी भावापेक्षा कमी दराने विकावे लागत आहे। त्यामुळे या वर्षीचे सोयाबीन साठवून ठेवावे की नाही अशा संभ्रम अवस्थेत शेतकरी आहेत। खाद्यतेल आयात शुल्कात वाढीचा उपाय फसल्यानंतर आता अतिरिक्त सोयाबीन निर्यातीवर अनुदानाची मागणी होत आहे। सोयाबीनमध्ये 18% खाद्यतेल तर 82% सोयाबीन असते। सोयाबीनचा उपयोग पशुपक्ष्यांच्या खाद्यात मोठ्या प्रमाणात होतो, त्यामुळे सोयाबीनचे दर अधिक असले तर सोयाबीनलाही चांगला भाव मिळतो। त्यामुळे सोयाबीन अनुदान देऊन निर्यातीचा निर्णय आधीच घेणे गरजेचा होता, कारण आता हा निर्णय घेऊन सोयाबीनचे भाव वाढले तरी अनेक गरजू शेतकऱ्यांनी सोयाबीनची कमी भावात विक्री देखील केली आहे। त्यामुळे भाववाढीचा फायदा उत्पादकांपेक्षा व्यापाऱ्यांनाच अधिक होणार आहे। सोयाबीनला सध्या प्रति क्विंटल 4000 रुपयाच्या आतच दर मिळतो। सोयाबीनचा दर प्रति क्विंटल 5000च्या वर जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत सोयाबीनचा दर वाढणार नाही। जागतिक बाजारात तर सोयाबीनला सध्या 2800 ते 2900 रुपये दर मिळतोय, परंतु आपली सोयाबीन नॉन जीएम असल्यामुळे त्यास जागतिक बाजारात प्रीमियम दर मिळतो। अशा वेळी देशातील सोयाबीन अनुदान देऊन बाहेर पाठवायलाच हवी। हे करीत असताना सोयाबीनची देशातील आयात होणार नाही ही काळजी देखील घ्यावी लागेल। खाद्यतेल शुल्कात अजून वाढ करून ते 35% न्यायला हवे। शिवाय नाफेडचे खरेदी केंद्र वाढवून त्यातील सोयाबीन खरेदीसाठीच्या सर्व अडचणी दूर करायला हव्यात। अशा उपाययोजनांनी सोयाबीनचे भाव वाढू शकतात, परंतु निवडणुकीच्या या धामधुमीत या उपाययोजनांना कोण गांभीर्याने घेणार आहे हाही एक प्रश्नच आहे। मंडळी, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या योजना दूत या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।